नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत वर्णमाला आणि वर्णमाला यावर आधारित आपण 2 व्हिडिओ या अगोदर बघितले आहेत। त्यामध्ये आपण स्वरांविषयी माहिती घेतली आहे की ऱ्हस्व स्वर कोणते आहेत, दीर्घ स्वर कोणते आहेत, संयुक्त स्वर कोणते आहेत, आदत्त स्वर कोणते आहेत। मग आदत्त स्वर कोणते आहेत ते ॲ आणि अ आहे। संयुक्त स्वर कोणते आहेत ए, ऐ, ओ, औ आहेत, हो ना, ए, ऐ, ओ, औ आहेत। त्यानंतर ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर हे बघितलं, ज्यांचा उच्चार लांबट होतो त्यांना आपण काय म्हणतो तर दीर्घ स्वर म्हणतो। ज्यांचा उच्चार आखूड होतो त्यांना काय म्हणतो, ऱ्हस्व स्वर असे म्हणतो। त्यानंतर आपण स्वरांचे उच्चार स्थानानुसार पडणारे जे प्रकार आहेत ते बघितले। सजातीय स्वर आणि विजातीय स्वर दिसायला सारखे असतात आणि उच्चारही सारखा होतो, त्यांना म्हणतो सजातीय स्वर। आणि जे दिसायला वेगवेगळे असतात, उच्चारही वेगळा असतो, त्याला म्हणतो आपण विजातीय स्वर। हे आपण बघितलं। त्यानंतर उत्पत्तीनुसार पडणारे जे प्रकार आहेत सिद्ध आणि साधित, हेही काय आहे आपण हे अभ्यासलं। त्याचबरोबर ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर यामध्ये काय फरक असतो जेव्हा ते शब्दांमध्ये येतात तेही आपण बघितलं। काला एक प्रश्न विचारला होता की सर ए आणि आई किंवा ओ आणि औ हे संयुक्त स्वर, हे सजातीय स्वर का बर नसतात। तर या ठिकाणी बघा, हे जे आहेत ए, ऐ आणि ओ, औ हे जे स्वर आहेत, हे स्वर जे संयुक्त स्वर आहेत हे मुळातच काय आहेत, 2 वेगवेगळ्या स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेले आहेत। तर ते या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागतं, 2 वेगवेगळ्या स्वरांच्या एकत्रीकरणातून ते बनलेले आहेत, म्हणून त्या ठिकाणी त्यांना आपण काय दाखवत नाही, तर त्यांना आपण या ठिकाणी सजातीय स्वर म्हणून दाखवत नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। ठीक आहे, तर हे आपण या ठिकाणी बघितलं। आता आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं बघा आता स्वरांचा वापर। आता स्वरांचा वापर हा कुठे कुठे होतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। तर आपण सुरू करूयात बघा। आता या ठिकाणी स्वरांचा वापर, आता स्वरांचा वापर काय बघा, या ठिकाणी उपसर्ग म्हणून, काय म्हणून, उपसर्ग म्हणून स्वरांचा वापर होतो। आता उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अनुकरणदर्शक शब्द, अभ्यस्त शब्द, ठीक आहे, पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, याचा आपल्याला शब्दसिद्धी या प्रकरणामध्ये पूर्ण आढावा घेणं आहे आपल्याला त्या ठिकाणी। परंतु या ठिकाणी थोडक्यात आपण स्वर शिकतो आहोत म्हणून स्वराविषयी आपण या ठिकाणी काय करणार आहोत, विचार करणार आहोत। तर मग या ठिकाणी स्वरांचा वापर काय म्हणून होतो, उपसर्ग म्हणून स्वरांचा वापर होतो। उपसर्ग म्हणजेच काय असतं, तर मूळ शब्दाच्या आधी आपण एक किंवा एकापेक्षा अधिक अक्षर लावून तो शब्दामध्ये काय करतो, आपण मूळ शब्दामध्ये बदल करतो। म्हणजेच मूळ शब्दाच्या आधी जे लागले जातात त्याला म्हणतात काय, तो उपसर्ग। जसं बघा या ठिकाणी मी दाखवले बघा, काय दाखवलं बघा या ठिकाणी, आता अ दाखवलं, काय दाखवलेलं आहे अ हा आता मी काय म्हणलं मराठी उपसर्ग म्हणून दाखवलं या ठिकाणी। मग मी काय केलं, जाण शब्द आहे, मला जाण आहे बुवा, म्हणजे मला माहिती आहे, ठीक आहे, या जगामध्ये कसं वावरायचं याची मला जाण आहे। पण मी काय केलं या ठिकाणी अ लावलं आणि शब्द बनला आता अजान। म्हणजे मी जे काही जानच्या आधी अ लावलं यालाच आपल्याला काय म्हणायचं असतं, यालाच आपल्याला उपसर्ग असं म्हणायचं असतं, हे आपल्या या ठिकाणी कळतं। मग असे शब्द बोल आहे, अबोल केलं, मित आहे, अमित केलं, संख्य आहे, असंख्य केलं। म्हणजेच मूळ शब्दाच्या आधी आपण जे वापरतो त्यालाच काय म्हणतात, उपसर्ग म्हणतात। आणि अ हा काय आहे, आपला स्वर आहे, म्हणून या ठिकाणी अ झाला, आ झाला, हे लागून सनी शब्द बनतायत, आमरण, आजन्म। म्हणजेच आपल्याला कळतं आहे की स्वरांचा वापर हा उपसर्ग म्हणून केला जातो। त्यानंतर बघा प्रत्यय म्हणून स्वरांचा वापर। आता जसं उपसर्ग म्हणून स्वरांचा वापर केला जातो त्याच पद्धतीनं उपसर्ग म्हणूनही प्रत्यय म्हणून काय केला जातो, स्वरांचा वापर केला जातो। मग प्रत्यय म्हणजे काय, तर प्रत्यय म्हणजे आता मूळ शब्दाच्या नंतरून लागला जाणारा जो काही प्रत्यय आहे ते। जसं बघा या ठिकाणी आता या ठिकाणी आपण उपसर्ग म्हणून वापरला, पण हा कुठं आला होता, मूळ शब्दाच्या आधी आला होता। आता मात्र कुठं जाणार, मूळ शब्दाच्या नंतर जाणार। म्हणजेच कर, तर या र मध्ये काय आहे, अ आहे। डर मध्ये र मध्ये काय आहे, अ आहे। मर मध्ये र च्या मध्ये काय आहे, अ आहे। म्हणजेच या ठिकाणी
हा तुमचा काय आला प्रत्यय झाला. आता अचा डिफरन्स आपल्याला लवकर कळत नाही बघा, ते लवकर कळत नाही. पण आता बघा आ आहे, काय आहे आ आहे. शब्द होता ठेव, त्याच्यामध्ये टाकला आ, झाला ठेवा. शब्द आहे झगड, त्याच्यामध्ये टाकला आ, शब्द झाला झगडा. लढ, त्याच्यामध्ये टाकला आ, शब्द झाला लढा. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की आपण काय करतो आहोत, या ठिकाणी शब्दाच्या नंतर आपण काहीतरी जोडतो, त्यालाच काय म्हणतात प्रत्यय म्हणतात. आणि हे आपले या ठिकाणी बघा ई आहे, उ आहे, आई आहे, औ आहे. तर आपले स्वर जे आहेत ते स्वर आपण काय करतो आहोत, तर शब्दाच्या पलीकडून आपण जोडत आहोत. म्हणून आपण म्हणतो आहोत की स्वरांचा वापर आपण प्रत्यय म्हणूनही करू शकतो आणि उपसर्ग म्हणूनही करू शकतो. मग ई आहे बघा बुडी, उडी, रडी, ठीक आहे. त्यानंतर उ बघा चालू, झाडू, उतारू, उतारला लावलं उ, झालं उतारू. तर अशा पद्धतीनं आपण स्वरांचा वापर एकतर प्रत्यय म्हणून करू शकतो किंवा उपसर्ग म्हणून सुद्धा करू शकतो. हे आपण या ठिकाणी अभ्यासलं. आता बघा पुढं बघूयात, स्वरांचे लेखन दोन पद्धतीने केले जाते. आता स्वरच आपण शिकतोय बघा, आणखी स्वर आपलं संपलेलं नाही. पण काय म्हणलं या ठिकाणी स्वरांचे लेखन दोन पद्धतीने केले जाते. आता दोन पद्धती कोणत्या आहेत, तर एक आहे अक्षर रूपामध्ये आणि एक आहे चिन्ह रूपामध्ये. म्हणजे आपण ज्या वेळेस अक्षर स्वरूपात लिहून दाखवतो तेव्हा अ आ इ ई उ उ करतो आपण, ते झालं अक्षर स्वरूपात. परंतु त्यांचे चिन्ह कोणत्या स्वरूपात आहे हे आपण या ठिकाणी बघत आहोत. बघा तुम्हाला दिसतंय का, दिसत असेल बरोबर, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय आहे, अंक क्रमांक दिले आहेत 14 स्वर म्हणून आपण 14 अंक या ठिकाणी लिहिलेत. त्यानंतर अक्षर स्वरूपात आता आपण लिहितो बघा अ आ इ ई उ ऊ रू लू, ठीक आहे. हा हे दिसत असेल या ठिकाणी बघा, डबल लिहितोय का, या पेन दिसतोय. हा बघा रू आहे, नंतर काय आहे या ठिकाणी लू आहे, त्यानंतर ए आहे, त्यानंतर ए आहे, ठीक आहे. ऐ आहे, ओ आहे, त्यानंतर अ आहे, ठीक आहे. आणि एक काय तुमचं तर औ आहे, ठीक आहे. तर हे आपले दिसतंय ना या ठिकाणी लिहिलेलं, का दिसत नाही आहे, मला वाटतं दिसत नाही आहे, ठीक आहे. चालन मी इथं पेन चेंज करतो, कारण व्हाईट पेज असल्यामुळं त्या ठिकाणी ते दिसणार नाही. बघा आता दिसतं का बघा या ठिकाणी रू आहे, आता दिसत असेल बघा रू आहे, त्यानंतर आहे बघा लू आहे, त्यानंतर ए आहे, त्यानंतर ए आहे, त्यानंतर ऐ आहे, ओ आहे, त्यानंतर अ आहे आणि शेवटी आहे काय औ. आता या ठिकाणी दिसतंय बघा. म्हणजे आपल्याला ते पाठच आहेत, तर त्याच्याविषयी काही एवढं आपल्याला फक्त दिसत नाही. म्हणून मी या ठिकाणी काय केलं, थोडं गडद केलं झाला. मग आता बघा स्वर चिन्ह स्वरूपात. मग आता अला कोणतं चिन्ह नाही, काय अ हा मुळातलाच मूळ स्वर आहे आणि त्यासाठी चिन्ह द्यायची काही गरज नाही. परंतु बघा आ साठी काय आहे, यासाठी दिलेलं बघा तुम्हाला. ई साठी पहिली जी रस्व ई आहे, रस्व इकार ती पहिली विलंटी येते. ही कोणती दीर्घ इकार म्हणजे दुसरी विलंटी येते. रस्व उकार म्हणजे हा पहिला, त्यानंतर दीर्घ उकार म्हणजे हा दुसरा, त्यानंतर रूकारसाठी हे चिन्ह दिले बघा. आणि काही ठिकाणी रू साठी सरळ सरळ असं दाखवलेलं आहे, परंतु होय असं चिन्ह असतं याला. लू साठी बघा, लू साठी जशाल तसं अक्षर दिलं बघा, लू साठी जशाल तसं अक्षर दिलं लूकार. त्यानंतर एक मात्रा म्हणजे दिसतं आपले एक मात्रा दिला मी. अर्धचंद्र म्हणजे या दिलेल्या अक्षरावर तुम्ही अर्धचंद्र देतात. नंतर दोन मात्रे आहे, एक मात्रा आहे, त्यानंतर तुमचं काय आहे या ठिकाणी काना आणि अर्धचंद्र आहे. आणि या ठिकाणी पुन्हा तुम्हाला एक काना आणि दोन मात्रे या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर अशा रीतीनं या ठिकाणी स्वर चिन्ह स्वरूपात आहे. स्वरांचं नाव मग रस्व इकार, दीर्घ उकार, रस्व उकार, रस्व इकार, ठीक आहे. लुकार, एक मात्रा, अर्धचंद्र, दोन मात्रे, हे सगळं आपल्याला जनरली माहीत आहे. परंतु आता बघा या ठिकाणी व्यंजन घेतलंय आपण क, आणि या क व्यंजनामध्ये आपण काय केलं, हे सगळेचे सगळे स्वर मिसळले, तेव्हा मात्र व्यंजन प्लस स्वर काय बनतं, तर ते बनतं अक्षर स्वरूप. म्हणजेच व्यंजन अक्षर स्वरूपात या ठिकाणी आपण दाखवलं आहे. मग आपली बघा काक्का, किक्की, कुक्कू, के कै, को कौ, कमका असं काय झालेलं आहे. आणि याच्यामध्ये बघा आपण क्या आणि या ठिकाणी क्वा हे सुद्धा आपण दाखवलं आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी 14 खडीचा वापर केला. कोणत्या खडीचा वापर केला आपण, 14 खडीचा. मुळात आपली 12 खडी, किती खडी आहे, 12 खडी आहे. परंतु 2009 शासन नियमाअंतर्गत ए आणि अ हे नव्याने आपल्या वर्णमालेमध्ये दाखल झालेले स्वर आहेत. त्यामुळं त्यांना जर आपल्याला दाखवायचं असेल आपल्या कशावर, व्यंजनांवर, तर त्या ठिकाणी ते दाखवला जाऊ शकतं. म्हणून या ठिकाणी 14 खडी आपली बनू शकते.
पण 14 खडीमध्ये या ठिकाणी जर बघितलं आपण तर ही 14 खडी मी दाखवलेली नाही बरं का या ठिकाणी, फक्त मी तुम्हाला क चं स्वरूप दाखवलं आहे. परंतु 12 खडी म्हणताना त्यात 10 स्वर आहेत आणि 2 स्वरादी आहेत. काय आपण काय म्हणतो, का का, किक्की, कुक्कू, के कै, को कौ आणि कम कहा. शेवटी कम आणि कहा घेतो बघा आपण. मग या ठिकाणी मात्र तुम्हाला कम आणि का करू दिसणार नाहीये, म्हणजे फक्त या ठिकाणी आपण काय बघतो आहोत, स्वरांचं लेखन बघत आहोत. त्यामुळे ही 12 खडी म्हणता येणार नाही किंवा 14 खडी म्हणता येणार नाही, आपल्या लक्षात घ्यावं लागेल. चालेल, आता पुढं बघूयात. पुढं काय आहे, 12 खडी. आता हेच बघा या ठिकाणी 12 खडीमध्ये काय दाखवायचं आपल्याला, जसं मी या ठिकाणी बघा आपलं काय केलं, आता या ठिकाणी बघा हे स्वर आहेत. काय आहेत हे इथं बघा, अरे आता बघा या ठिकाणी काय तुमचे हे स्वर आहेत. हा, आता मला स्वर कोणते आहेत, अ आहे, नंतर आ आहे, ई आहे, दीर्घ ई आहे, अ आ इ ई, ठीक आहे. त्यानंतर आहे उ आहे, दीर्घ उ आहे, ए आहे, ऐ आहे, ओ आहे, औ आहे, आहे आणि आहा आहे. आता जर बघितलं, आपला जर प्रश्न विचारला 12 खडीमध्ये किती स्वर असतात असा प्रश्न जर आपल्याला केला गेला तर 12 खडीमध्ये बरेच जण काय करतात, 12 स्वर लिहून टाकतात घाईगडबडीमध्ये. परंतु 12 खडीमध्ये 12 स्वर हे नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. कमेंट्स टाकायच्या 12 स्वर आहेत का, सांगायचं मला पटापटा आहेत, ठीक आहे. आपले जवळपास 7-8 जण लाईव्ह आहे सध्या. सांगायचं 12 खडीमध्ये 12 स्वर असतात का, असा साधा सिंपल सोपा प्रश्न आहे. 12 खडीमध्ये 12 स्वर असतात का. जर बघितलं 12 खडी, आता मी 12 खडी लिहिलेच नाही या ठिकाणी, मी लिहितो बघा इथं क, का, की, कू, के, कै, को, कौ, कम आणि कहा. आता मात्र मी या ठिकाणी 12 खडी लिहिलेली आहे. आता 12 खडी लिहिल्यानंतर बघा आता मात्र तुम्हाला या ठिकाणी समजल, काय समजल तुम्हाला या ठिकाणी, की मी आता 12 खडी लिहिली म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. मी या ठिकाणी 12 काय लिहिले तर वर्ण हे अक्षर स्वरूपात लिहिले. मग आता ही 12 खडी झाली. पण माझा प्रश्न असा आहे, 12 खडीमध्ये 12 अक्षरे असतात का. आपलं 12 अक्षरे असतात तर मग 12 खडीमध्ये स्वर किती आहेत हे प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी केला आहे. तर बघितलं तर या ठिकाणी बघा स्वर किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 स्वर आहेत आणि 2 काय आहेत तुमचे स्वरादी आहेत. 2 काय तुमचे स्वरादी आहेत. तेव्हा ती बनली 12 खडी. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागन. तर 14 खडी बनू शकते, ठीक आहे, आणि 16 खडी सुद्धा बनू शकते बरं का. 16 खडी आपला असा प्रश्न एकदा केला होता की आपण जास्तीत जास्त किती खडी बनवू शकतो, तर 16 खडी बनवू शकतो. आणि 12 खडी म्हणजे काय बघा, प्रत्येक व्यंजनामध्ये 10 स्वर व 2 स्वरादी यांची चिन्हे मिळून जी 12 अक्षरे तयार होतात त्यांनाच काय म्हणतात, 12 अक्षरी किंवा 12 खडी असे म्हणतात. यात तुम्हाला सहसा सांगितलं बघा या ठिकाणी काय सांगितलेले, 10 स्वर सांगितलेले आहे आणि 2 स्वरादी सांगितले, ती काय आहे तुमची 12 खडी आहे. 14 खडी तयार होईल बघा. 14 खडी, 14 खडी. या 14 खडीमध्ये काय होईल, 14 खडीमध्ये तुमचं ॲ आणि ऑ हे 2 काय होईल नव्याने मिसळल्या जाईल, तेव्हा 14 खडी बनन. आणि जास्तीत जास्त आपण 16 खडीपर्यंत जाऊ शकतो. ते कशामुळे जाऊ शकतो 16 खडीपर्यंत, 16 खडी ते जाऊ शकतो आपण त्याच्यामध्ये रू आणि लू जर मिक्स केलं आपण तर. परंतु आपल्यामध्ये रू आपण करू शकतो, परंतु लूचा आपल्याला एकच शब्द सापडतो. पण नियमान जर बघितलं तर या ठिकाणी 14 स्वर आणि 2 स्वरादी मिळून 16 खडी हे आपण जास्तीत जास्त तयार करू शकतो. हे झालं या ठिकाणी 12 खडी. प्रश्न आलेल्या परीक्षेमध्ये 12 खडीमध्ये किती स्वर असतात, तर 10 स्वर असतात, 12 स्वर नसतात, 2 काय असतात स्वरादी असतात. हे लक्षात घ्यायचं आहे. चला त्यानंतर बघूयात आता आपलं या ठिकाणी स्वर हे संपलेलं आहे.
स्वर आपलं संपलेलं आहे. आता आपण सुरू करूयात स्वरादी, जो आपल्या वर्णमालेतला दुसरा मुख्य भाग आहे, तो म्हणजे आहे या ठिकाणी स्वरादी. मग बघा आता या ठिकाणी स्वरादी आपण दाखवलेलं आहे, या ठिकाणी स्वरादी. ठीक आहे. मग आता स्वरादी म्हणजे काय असतं, तर ज्याच्या आधी आहे स्वर त्याला काय म्हणतो आपण, स्वरादी. म्हणजेच ज्याच्या आधी आहे स्वर. मग कशाच्या आधी स्वर आहे, आपल्याला प्रश्न पडतो हा की आपण व्यंजनामध्ये स्वर नंतर वापरतो तेव्हा ते काय बनतं, ते अक्षर बनतं, पण स्वर कुठे आहे, व्यंजनाच्या नंतर आहे. पण मी तर काय म्हणतो आहे, ज्याच्या आधी आहे स्वर त्याला म्हणतात स्वरादी. आता मात्र या ठिकाणी काहीतरी तुम्हाला दोन संकेत दिले असतात, एक म्हणजे असतं अनुस्वार आणि एक म्हणजे असतं विसर्ग. या विसर्गाच्या आधी आणि या अनुस्वाराच्या आधी आपल्याला स्वर दाखवावा लागतो, म्हणून ज्याच्या आधी आहे स्वर त्याला म्हणतात स्वरादी. प्रश्न विचारला होता एकदा की आपल्या वर्णमालेमध्ये परावलंबी वर्ण किती आहेत, परावलंबी वर्ण किती आहेत, आणि आपल्याला पर्याय दिले होते बघा. परावलंबी वर्ण किती आहेत ते दिलं होतं बघा, 34 आहेत. नंबर 2ला दिलं होतं बघा या ठिकाणी 12 आहेत. 3 नंबर दिलं होतं बघा या ठिकाणी 48 आहेत. आणि नंबर 4 दिलं होतं बघा या ठिकाणी 36 आहेत. आणि हे 2009च्या अगोदरची जी वर्णमाला आहे, 48 वर्णांची जी वर्णमाला आहे, त्याला अनुसरून हा प्रश्न होता की आपल्या वर्णमालेमध्ये किती परावलंबी वर्ण आहे. बऱ्याच जणांनी धडाधड उत्तर काय केलं, या ठिकाणी 34 केलं. काय केलं, 34 केलं. पण मित्रांनो 34 व्यंजने हे परावलंबित आहेचे, ते स्वरांवर अवलंबून असतात. पण त्याचबरोबर दोन स्वरादी जे आहेत ते आहेत कोणते, तुमचे आणि या ठिकाणी आहा, म्हणजे हे दोन सुद्धा परावलंबी आहे. म्हणून याचं उत्तर 34 न येता याचं उत्तर 36 हे दिलं होतं. आणि बऱ्याच जणांनंतर मग चुकलं कडे आपलं घरी, आपण काय केलं होतं, 36 करायला पाहिजे होतं आणि केलं किती आपण, 34. तर असं बऱ्याच वेळेस चुकत असतं. म्हणून बारीक बारीक लक्ष हे मराठी सारख्या विषयामध्ये सुद्धा द्यावं लागतं, हे या ठिकाणी आपल्याला कळतं. मग आता बघा या ठिकाणी काय म्हणलं, ज्या वर्णांचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. ही व्याख्या तुम्हाला आता सांगली तोंडी. स्वर प्लस आदी बरोबर स्वरादी. दोन स्वरादी आहेत ते म्हणजे आहेत आणि एक आहे तुमचं आहा. असं या ठिकाणी थोडंसं बारीक दिसत असलं, या ठिकाणी बघा थोडं मोठं करतो. असं हे आहे तुमचं काय, अनुस्वार, आणि हा आहे तुमचा विसर्ग. हे दोन आपले काय आहेत, स्वरादी आहेत. परीक्षेमध्ये प्रश्न येतो, आपल्या मराठी वर्णमालेमध्ये स्वरादी किती आहेत, तर किती आहेत, 2 आहेत. साधा सिंपल सोपा असा प्रश्न आहे. स्वरादीमध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो. मग याला काय म्हणलं जातं, अनुस्वार, आणि याला काय म्हणलं जातं, विसर्ग. पण दाखवताना आपण तसं दाखवत नाही. वर्णमालेमध्ये आपण या स्वरासोबत दाखवतो, म्हणून त्याला आपण आणि आहा असं म्हणत असतो. स्वरादीचा समावेश मोरकेशव दामले यांनी केला. आता या स्वरादींचा समावेश मराठी वर्णमालेमध्ये कोणी केला, असा प्रश्न सरळ सेवा भरतीला आपल्याला विचारला जात नाही, परंतु आपण इन फ्युचरमध्ये कधी विचारला जाऊ शकतो. तर कोणी केला, मोरकेशव दामले यांनी तो केला, हे आपल्या लक्षात घ्यावं लागेल. त्यानंतर बघा आता दोन जे तुमचे स्वरादी आहे त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे कोणता आहे, अनुस्वार आहे. मग या अनुस्वाराबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेऊयात. बघा आता हे अनुस्वार दाखवलं बघा, मी या ठिकाणी टिंब स्वरूपात अनुस्वार दाखवलेला आहे. आता काय म्हणते बघा, स्वरांवर किंवा अक्षरांवर मागाहून स्वार होणारा अर्थवर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजेच अनुस्वार होय. बघा साधी सिंपल सोपी अशी व्याख्या दिलेली आहे. की काय सांगते, स्वरावर काय म्हणते ते, स्वरावर काय, स्वर ज्याच्या आधी आहे, स्वर आहे आधी, त्याला काय म्हणतो आपण, स्वरादी. इथं काय म्हणलं, स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा, म्हणजे मागून स्वार होणारा. जसं मी या ठिकाणी काय घेतलं बघा, हे जे माझं क आहे, हे क माझं व्यंजन आहे, पण मला याच्यावर अनुस्वार द्यायचा आहे. माझ्यावर काय द्यायचं आहे, अनुस्वार द्यायचा आहे. मग मी काय करणार, मी आधी घेणार आणि मग मी असं असं तयार करणार आणि मग याच्यावर मी अनुस्वार घेणार. पण मला जर कोणी विचारलं हा अनुस्वार क वर स्वार आहे का वर स्वार आहे, तर मी काय म्हणणार, वर स्वार आहे. का, कारण की हा आपल्याला स्वर आहे या क मध्ये, आणि नंतर आपला क नंतर आणि वर काय तुमचा अनुस्वार आहे. म्हणून काय म्हणलं, स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा अर्थवर्ण किंवा
स्वरानंतर होणारा उच्चार, स्वराच्या नंतर उच्चार होतो बघा, पहिले अचा उच्चार आणि नंतर त्या अनुस्वाराचा उच्चार होतो बघा, ठीक आहे. मग उच्चार होणार, उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात. तेव्हा त्याला काय म्हणतात? अनुस्वार असे म्हणतात. म्हणजे विषय आता असा आहे बघा की अनुस्वार सुद्धा दोन प्रकारचे आपल्याला दाखवले जातात. एक म्हणजे अनुस्वार स्वरूप असतं आणि एक म्हणजे काय असतं? अनुनासिक स्वरूप असतं. मग या दोघांमधला फरक काय? ज्यावेळेस अनुस्वार म्हणून जो दाखवला असतो तेव्हा त्याचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होतो, आणि ज्यावेळेस त्याचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होत नसल, तो ओझरत्या स्वरूपात होत असेल, तेव्हा त्याला काय म्हणतात? अनुनासिक असं म्हणतात. काय म्हणतात? अनुनासिक असं म्हणतात. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग या ठिकाणी बघा, आता मी समजा गगा काय म्हणलं, गगा, या गचा वर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार स्पष्ट होते बघा. मी जर उच्चार काढून टाकला, असं झाकून ठेवलं या ठिकाणी मी, तर काय होईल? गगा. काय होईल? गगा. पण याच्या अनुस्वाराला काय आलं? गंगा. म्हणजेच या अनुस्वाराचा स्पष्ट आणि खणखणीत उच्चार या ठिकाणी होत आहे. म्हणून या ठिकाणी गंगा हा शब्द या ठिकाणी स्पष्ट खणखणीत उच्चाराचा आहे, म्हणून ते अनुस्वार होईल. चचल का चंचल? काय होईल? चंचल. म्हणजे चवर अनुस्वार आहे, मग या ठिकाणी चंचल असा हा शब्द बनतो आहे. मग चंचल म्हणल्यानंतर याचा स्पष्ट उच्चार होतो आहे अनुस्वाराचा, म्हणून हे काय तुमचं अनुस्वार आहे. मग आता खाली बघा, अनुनासिक म्हणजे काय? मग सांगितलं मी की इथं आता स्पष्ट आणि खणखणीत उच्चार होणार नाही. हा कसा होईल? ओझरता होईल. जेव्हा अनुस्वाराचा उच्चार ओझरता होत असेल तेव्हा त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात. ओझरता म्हणजे लवकर निघून जातो तो, असा स्पष्ट खणखणीत नाही, त्याचा आपल्याला जाणवत पण नाही असा, पण तो असतो पण एवढा जाणवत नाही. जसं याचा जाणवतो ना आपल्याला गगा, गंगा, अनुस्वाराचा उच्चार खणखणीत जाणवतो आपल्याला. आता इथं बघा, घरात काय म्हणलं मी या ठिकाणी? घरात. काय म्हणलो? घरात. घरात. आता या अनुस्वाराचा उच्चार आपला जसा पाहिजे तसा जाणवत नाही, म्हणून याला म्हणायचं अनुनासिक. जेव्हा, आता मी काय म्हणतो? जेव्हा असं म्हणतो का नाही? जेव्हा म्हणजे याचा हा जो अनुस्वार याचा उच्चार आपल्याला खणखणीतपणे जाणवत नाही. फुफ्फुसातील. काय म्हणलं? फुफ्फुसातील या अनुस्वाराचा उच्चार आपल्याला खणखणीत जाणवलेला नाही. आम्हाला, आम्हाला असे वाटते की, मग या ठिकाणी आम्हाला म्हणतोय आपण, आम्हाला, तर या अनुस्वाराचा उच्चार तुम्हाला या ठिकाणी जाणवत नाही, दिला आहे का नाही म्हणून सनी. टपाल हंशील. टपाल हंशील. आता या ठिकाणी बघा, टपाल हंशील हे शब्द या ठिकाणी ह वर अनुस्वार दाखवलेला आहे. हे या ठिकाणी आपल्याला जाणवतं बघा. टपाल हशील आणि हंशील तरी जाणवत नाही बघा. टपाल हंशील, ठीक आहे, तर एवढं स्पष्ट जाणवत नाही आहे. मग ठीक आहे, मी येत नाही, पण त्या अनुस्वाराचा उच्चार जाणवत नाही. आहा हा इथे जाणवत नाही बघा, त्या अनुस्वाराचा उच्चार आहा असं करतोय का आपण? नाही, इथं जाणवत नाही. ठीक आहे, का चू हुकार, म्हणजे इथं मात्र जशी इथं जाणवते का आपलं चंचल. मी म्हणलं आबा का आंबा, आम्हाला लिहायचं समजा बघा, हे काय झालं? आबा झालं. काय झालं? आबा. आणि याच्यावर मला काय द्यायचं आहे? अनुस्वार द्यायचा. आता काय होईल? हे होईल तुमचं आंबा. काय होईल? आंबा असं जाणवतं बघा या ठिकाणी. म्हणजे इथं स्पष्ट उच्चार होतोय, म्हणून हे अनुस्वार आहे. आणि यांचा उच्चार तुम्हाला स्पष्टपणे जाणवत नाही, त्यामुळे त्याला काय म्हणायचं आहे? अनुनासिक म्हणायचं आहे. हाच या ठिकाणी दोन्ही मधला फरक आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर बघा पुढचं बघूयात स्वरादी. आता आपण या ठिकाणी विसर्ग. आता विसर्ग हा सुद्धा काय आपला एक स्वरादी आहे. काय आहे? एक स्वरादी आहे. विसर्ग म्हणजे काय आहे? श्वास सोडणे. काय सोडणे? श्वास सोडणे. आता या विसर्गाचा उच्चार काय असतो बघा या ठिकाणी. आता मी लिहिलं नाही पण तुम्हाला लिहून देतो. ह या वर्णाला झटका दिल्याप्रमाणे, ह या वर्णाला, ह या वर्णाला झटका दिल्याप्रमाणे, ह या वर्णाला झटका दिल्याप्रमाणे उच्चार कायाचा होतो? विसर्गाचा होतो. कायाचा होतो? विसर्गाचा होतो. जसं बघा या ठिकाणी मी आता समजा मन शांती ना, मी आता असं म्हणतोय का मन शांती? मन शांती नाही. मन शांती म्हणजे मी हे जे चिन्ह दिसतंय ना मला,
याचा उच्चार कसा करतो मी हला झटका दिल्याप्रमाणे मनः शांती, मनः शांती. हचा या ठिकाणी मी काय करतो त्यामध्ये उच्चार इन्क्लूड करतो म्हणजे त्यात टाकतो आणि मग मी उच्चार करतो. मी मन शांती असं म्हणत नाही, मनः शांती असं म्हणतो. म्हणजे ह या वर्णाला झटका दिल्याप्रमाणे विसर्गाचा उच्चार होतो असं या ठिकाणी सांगितल्या जातं. आता विसर्ग म्हणजे श्वास सोडणे होय. ठीक आहे. विसर्गाचा उच्चार होत असताना स्वरांच्या उच्चारानंतर हा हा ही ही हु हु सारखा उच्चार होताना हवेचे किंचित विसर्जन होते म्हणून यास विसर्ग असे म्हणतात. म्हणजे त्यांनी तेच सांगितलं, फक्त आपण काय म्हणलं या ठिकाणी ह या वर्णाला झटका दिल्याप्रमाणे होतं. पण त्यांनी असं सांगितलं ह ह हा हा ही ही हु हु असं काही त्याच्यामध्ये काय होतो तर त्याच्यामध्ये काय होतो उच्चार होतो. आणि हे उच्चारत असताना काय उच्चार असताना विसर्ग उच्चारत असताना हवेचे किंचित विसर्जन होते. बघा जसं म्हणतो मी या ठिकाणी मनः शांती, मनः शांती म्हणजे थोडासा हवेचा काय होतो थोडा किंचित विसर्जन होते म्हणून यास काय म्हणतात विसर्ग असे म्हणतात. याचे चिन्ह लिहून दाखवताना अक्षराच्या पुढे 2 टिंबे देतात. चिन्ह काय याचं 2 टिंबे जसं या ठिकाणी दिलं बघा मी स्वतः मनः शांती, शांती झालेली आहे नाही मनः शांती, निस्पृह, निश्वास, उषकाल म्हणजेच या ठिकाणी हे जे मी दाखवले आहेत हे काय या ठिकाणी तर आपले हे विसर्ग या ठिकाणी होतील. तर अशा रीतीनं हे या ठिकाणी आपण विसर्ग बघितले. आता आपण या ठिकाणी थांबूयात कारण की आता जे आहेत तर आपल्याला पुढं जे आहेत स्वर झालेत, स्वरादी झालेत. आता व्यंजन बाकी आहेत आपली फक्त व्यंजन आणि नंतर मग वर्णांची उच्चास्थाने वगैरे सर्व काही आहेत. तर त्याचीसुद्धा PPT तयार आहे परंतु त्याचं आपण एक वेगळंच लेक्चर एकाच लेक्चरमध्ये आपण सगळं ते या ठिकाणी नंतर घेऊयात. तर आपण आज या ठिकाणी थांबू. धन्यवाद.